नमस्कार मित्रांनो, निसर्ग आणि शेती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत गाजर गवत म्हणजेच काँग्रेसबद्दल. तर हे जे समोर तुम्हाला दिसतंय झाड, तर हे आहे काँग्रेस ही वनस्पती. परंतु याच्याबद्दल खूप वाईट बोललं जातं, कारण की हे ज्या प्रकारे शेतात पसरत आहे तर ही चिंतेचीच बाब आहे. त्यामुळे याला हिरवा शत्रू असेही म्हणतात. तसेच याला काँग्रेस गवतही म्हणतात. तर ते का म्हणतात ते आज आपण जाणून घेऊयात. गोष्ट आहे 1950च्या दशकातली, जेव्हा भारतामध्ये अन्नाची प्रचंड टंचाई होती आणि अमेरिकेकडून PL 480 कराराअंतर्गत आपण गव्हाची आयात केली जात होती. पण या गव्हाच्या पोत्यांसोबत मेक्सिको आणि अमेरिकेतून पार्थेनियम नावाच्या गवताच्या बिया भारतात गुपचूप आल्या. त्या काळात भारतात काँग्रेस पक्षाचे राज्य होते, म्हणून लोक याला काँग्रेस गवत किंवा पानाच्या आकारावरून गाजर गवत असे म्हणू लागले. 1956 मध्ये हे गवत सर्वात आधी पुण्यात आढळले आणि बघता बघता हे गवत सर्व देशात पसरले. हे गवत अत्यंत विषारी आहे. याचे एकच रोप 20,000पेक्षा जास्त बिया तयार करते. याच्या परागकणांमुळे आपल्याला त्वचेचे आजार, ॲलर्जी किंवा अस्थमा म्हणजेच दमा असे रोग होऊ शकतात. शिवाय जमिनीची सुपीकता मारून इतर पिकांची वाढही पूर्णपणे थांबते. त्यामुळे हे गवत वेळेवरच रोखले पाहिजे. जेव्हा याला फुले येतात तर त्याच्या आधीच आपण हे गवत काढून टाकले तर आपल्याला शेताला, मुख्य पिकाला कमीत कमी नुकसान होईल. त्यामुळे आपली शेती आणि आरोग्य दोन्हीही सुरक्षित राहतील. त्यामुळे फुले येण्याआधीच हे गवत उपटून नष्ट करावे. यासोबतच आपण पाहूया, हे गवत अत्यंत हानिकारक तर आहे, परंतु हे कंट्रोल कसे करायचे. तर जेव्हा हे गवत अशा रोपावस्थेत असते, जेव्हा याला बिया लागलेल्या नसतात, तर याच्यामध्ये बिया लागण्याच्या आधी आपण खुरपणीसाठी जेव्हा बायका शेतात लावतो तर अशा प्रकारे हे गवत उपटूनही आपण नष्ट करू शकतो. हे गवत अत्यंत बारकं आहे, त्यामुळे मी हँड ग्लोव्ज घातले नाहीत. परंतु जेव्हा तुम्ही मोठे गवत उपटायला जाता, ज्याला पूर्णपणे वाढ झालेली आहे आणि बिया आहेत, तर तेव्हा तुम्ही हँड ग्लोव्ज घालून याला नष्ट केले पाहिजे. आत्ता आपण पाहिली ती मेकॅनिकल मेथड होती काँग्रेस कंट्रोल करण्याची. यासोबतच याच्यावरती झायगोग्रामा बायकोलोराटा नावाचा एक बिटल असतो, तर त्या बिटलनेही आपण या गवताचे जैविक नियंत्रण करू शकतो. हे भुंगे आणि त्याची लार्वा गवताचे पाने खाऊन ते पूर्णपणे नष्ट करतात. तर इथे काही पाने खाल्लेली आपल्याला दिसत आहेत, तर ती त्या भुंग्यामुळेच खाऊन टाकलेली आहेत. त्यानंतर रासायनिक नियंत्रणही आपण करू शकतो. याच्यामध्ये पडीक जमिनीत किंवा गैर पीक क्षेत्रावर, म्हणजे जर जेव्हा असं पडीक जमीन असेल आणि असं भरपूर काँग्रेस तुम्हाला दिसत असेल, तर तेव्हा तुम्ही ग्लायफोसेट हे 8 ते 10 मिली किंवा 2,4-D 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. उभे पीक असताना किंवा द्विदल पिकांच्या शेतात 2,4-D वापरणे टाळावे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून आपण हे काँग्रेस पीक आपल्या मुख्य पिकापासून वाचवू शकतो. ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या शेतातही काँग्रेस असेल तर तुम्ही त्याला कसं कंट्रोल करता याच्या बाबतीत कमेंट करून नक्की सांगा.